Hey, you all lovely and beautiful people. This is a new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि मी आता चाललो आहे. माझं नेहमीचं काम आहे आणि डब्बा खायला जाऊन येणार आहे मी. आणि आज मला एकदाच डब्बा खाऊन यायचा आहे. आज मी संध्याकाळी फ्री असणार आहे. तसं तर मी फ्रीच असतो, पण डब्बा खायला जावं लागतं. कधी कधी 2-2 ठिकाणी, कधी कधी 3-3 ठिकाणी डब्बा खायला जातो. पण आज एकाच ठिकाणी जाऊन पटकन येणार आहे थप्पा करून. आणि मायसा गेले आहे शाळेत आणि स्कूलला गेली आहे आणि आई आराम करते आहे आणि बचना ॲज युजल खिडखुड खुडखुड बुडबुड बुडबुड करते आहे. तर पुढे काय होणार आहे ते तुम्हाला कळणारच आहे. हे ब्युटिफुल, काय करते आहे? मी तुझा लोमत्या आलो लोंबायला किचन मध्ये. फनीला आजकाल इतका चस्का लागलाय ना राऊंड मारायचा. घोड्याची गोळी घेतो ना तो, घोड्याची गोळी घेऊन घोड्यासारखा पळायला लागलाय. लोंबतो पण घोड्यासारखा, बघितलं का तुम्ही? म्हणजे राऊंडला पळतो. घोड्याची गोळी म्हणजे घोड्याची, माहिती आहे ना तुम्हाला, घोड्यासारखं धावायला होतं त्याच्याने. तर त्याच्याने ते घेऊन तो एकदम मस्त झालेला आहे त्याचं, एकदम ऑल सेट. रोज एकदम मस्त. रात्र झाली रे झाली, कारण रात्रीपर्यंत वेळच मिळत नाही ना. तर रात्र झाली की तो एकदम सुट्टो घोड्यासारखा पळायला लागतो. एकदम पॉवर येते त्याच्यामध्ये. घोड्याची गोळी खूप चांगलं काम करते आहे. हो की नाही? या बाईकडचे विषय तर सगळे संपलेले आहेत. काही नसतं ते. काय आता खरंच ते काय ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं आहे कुठला तरी, तर आपलं रोज व्हिडिओ आला पाहिजे. ती कन्सिस्टन्सी दाखवण्यासाठी नुसती काहीही वाटेल ते टाकते. अक्षरशः रिपीट पण टाकते. कधीच्या काळाचं उचलून कधीचं काहीही टाकत असते. एक तर त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता, त्याचा शेवटचा पार्ट तो आधी दाखवला होता. टोमॅटो सूप बनवलं ते. नंतर हगारोच्या प्रमोशनसाठी परत एकदा ते सूप कसं बनवलं हगारोच्या भांड्यात, तर ते हगारोसाठी परत एकदा तो व्हिडिओ टाकला. आणि त्याच्यानंतर थर्ड टाईम एंटायर ती क्लिप परत टाकली. आणि त्या दिवशी त्या थर्ड क्लिपमध्ये मला एक गोष्ट कळली नाही, फटाके का फुटत होते, फटाके वाजत होते. त्यानंतर ती खाली गेली तेव्हा तिथे पाऊस पण पडल्यासारखं झालं होतं. सो दिवाळीत कधीतरी काढलेला क्लिप आहे का तो, टाकायचं विसरली म्हणून. नंतर एकदा विसरली म्हणून 3दा टाकला आहे या बाईने, 3 वेगवेगळ्या इन्स्टन्सेसला. आणि ती सेमच क्लिप आहे ती, कारण त्यामध्ये तिचे कपडे पण सेम आहे, डायलॉग पण सेम आहे, आणि मायसाचे पण डायलॉग सेम आहेत, मायसाचे पण कपडे सेम आहेत. ज्यामध्ये ती मायसाला बोलते की तुला आवडलं, मग आपण खाली जाऊन आल्यानंतर पिऊया, हां मग तुझ्यासाठी मी ठेवून देते. तो जो पार्ट आहे तो वेगवेगळ्या इन्स्टन्सेसला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तिने व्हिडिओची लेंथ वाढवण्यासाठी परत यूज केलेला आहे. त्यानंतर कोणाचे विषय घेऊन यायचे, म्हणजे आपलं काय उगाचच आपण काही बोलायला नाही म्हणून मग त्या पकावचं सांगत बसली. त्याचं निर्णय ऐकून मी थक्कच झाली आणि हक्कच झाली आणि भक्कच झाली. आणि त्याच दिवशी मी व्हिडिओचं टायटल दिलं होतं, हे सगळं पाहून मी थक्कच झाली. हिचं थक्क होणं आणि पहिल्यांदाच करणं काही संपतच नाही. सगळंच 10 वेळा करून झालं असेल तरी पण हे मी पहिल्यांदाच केलं, हे बघून मी थक्का झालाय. अरे काय थक्का झाली तू? थक्क नाही, तू बोलली असते आता. चुब्बास पागल कुठची, काय पण बडबडत असते. आणि काय उपकार केले त्याने त्याच्यात? तो म्हणतोय की मी थक्का झालोय. चिवणे पक्क्या हिच्यासारखा का बोलतोय? हां, चिवणे नोकरी सोडून माझ्यावरती खूपच हे केलेलं आहे आणि मला खरंच मी एकदम थक्क झालो आहे, असा तो पण म्हणेल. नोकरी सोडून त्याचा एकदम बुरा कटलेला आहे आणि तो आता नुसता सगळीकडे बोंबाबोंब करत फिरतोय. रीलच्या आडमध्ये मनाची भडास काढतोय. कधी काय तर बाप माणूस आणि काय माणूस, आणि कसला माणूसच नाही तू, माणूस म्हणायच्या लायकीचा पण नाही, बाई माणूस आहेस तू. आला मोठा बाप माणूस बनतोय. आणि मी कसं घर सांभाळतो आणि कसं करतो ते सगळं दाखवण्यातच ह्याचं चाललं आहे. स्वतःच्याच बायकोला स्वतःच आडून टोमणे मारतोय. हा कसला बसायला देतोय घरी तिला, नाही लावलं परत कामाला तर बघ. आणि त्याचं कशाला कौतुक सांगते? तो लोंबत्या बघ, तो बघा तेव्हा लोंबत असतो, एवढा घरात लोंबते आहे तरी पण दुसऱ्यांचं कौतुक सांगते. तो अख्खा वेळ लोंबत असतो आणि तू पण असतेस. त्याच्यामुळे काय तुमचं तर सगळ्याहून महान आहात तुम्ही. तुम्हाला तर तुमचं बघून तर आम्ही थक्क होतो. काय कसं यांचं लाईफ कसं मॅनेज होतं, कसं भक्त तोत्या बनतात आणि भक्तांच्या जीवावर हे कसे उड्या मारतात हे बघून आम्ही थक्क होतोय आता.
दोघंच्या दोघं रिकाम टेकडे नुसतं किचनमध्ये गप्पा ठोकत लोंबकळत असतात. आणि ह्यांचं बघून मस्त आपलं ह्यांचं चाललंय, काय मेहनत नको करायला, काय नको करायला नुसतं. आणि व्हिडिओ शूट करायचे, त्याच्यात पण 10 वेळा भक्तांना सुनवायचं की मी किती मेहनत करते, मी किती हे करते आणि मला किती काम असतं आणि वेळच मिळत नाही. बघा त्या ही खरेदी ती खरेदी, हा पिक्चर तो पिक्चर, हा ही डेट ती डेट, डिनर डेट, मूवी डेट. अरे डेट कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का तुम्हाला? काय रोज रोज असं लोंबत्यासारखं फिरणं याला डेट नाही म्हणत. वैताग कसं येत नाही नुसतं आपलं. काय डेट आहे त्याच्यामध्ये? काहीच नाही. बघणाऱ्यांना कंटाळा आला आता. बघणाऱ्यांना असं वाटायला लागलं की किती कॉमन आहे. काय रोज आज काय असणार, आज कुठेतरी गेले असणार लोंबकळत, आज काय असणार गुडप्या काय ना काहीतरी गुडपेगिरी करत असणार. आणि कसल्या डेट आणि कसलं काय हिवाळ्याचे कपडे खरेदी. अरे तू इतके वेळेला इकडे तिकडे जाते, कुठे कुठे जाते. आता जयपूरला गेलेली, त्याच्यानंतर महाबळेश्वरला गेलेली आणि कुठे कुठे गोव्याला, तिकडून पण थंडीचे कपडे घेऊन आले. एवढे थंडीचे कपडे घेऊन काय आता काय करणार आहे? आणि कोणाला देत पण नाही बाई. कुठे साचवून ठेवलं एवढं फालतूचं सामान भरून ठेवलं तर महाराजांना बाहेर काढावं लागलं. लाज नाही वाटत तुला? आणि अजून 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 घेऊन येते, वर तोंड करून सांगते माझ्याकडे घरी पण आहे. आणि हा लोंबत्या हाता आणि वर 150 म्हणे की मुलींना लागतं ना, मुलींना लागतं. मुलींना काय, मुलींना तुला लागतं काय लागतं बघ आधी गुडप्या कुठचा घाणेरडा. एकच कपडे घालून अख्खा गाव उंडारत असतो. डॉक्टर आहे की कोण आहे? हायजीन नावाचा प्रकार नाही. तसाच येतो, तसाच फिरतो, त्याच कपड्यामध्ये गाव ओंडारतो, त्याच कपड्यामध्ये घरी येतो. घरी लहान मुलांना, बाहेर भेटलेल्या लहान मुलांना हात लावतो, त्यांना जवळ घेतो, त्याच्यानंतर त्यातच खातो, त्याच्यातच झोपत पण असेल त्याच्यातच राऊंडला जातो हा माणूस. घाणेरडा. तू घे जरा 4 जोडी कपडे आणि जरा घाल जरा त्या अंगावर. काय म्हणजे ना, तू कपडे घाल. जाऊ दे आता, काहीतरी आलेलं तोंडात पण नाही बोलत. हायजीन पाळ रे, हायजीन पाळ. जरी तू डॉक्टर आहे नाही आहे ते आम्हाला माहिती नाही, पण म्हणवतोस ना स्वतःला, तर मग जरा वाटू दे कसे असतात डॉक्टर आणि हा कसा. ह्याच्यावर तर आक्षेप घेतला पाहिजे डॉक्टर कम्युनिटीने. आणि त्या मुलीला पण ते जसं आपण विचार केलेला ना तसं ते काय ते डॉल हाऊस आणून दिले आणि त्याच्यामध्ये तिला गुंतवलंय आणि अक्षरशः वेडं करून ठेवलंय तिला. पण आता ती तशीच होते हळूहळू आणि तिच्याबरोबरच त्या फुगीच्या पण, त्या नन्नूला पण तसंच करून ठेवणार आहे. नुसतं सारखं हे दे ते दे, ही वस्तू ती वस्तू सगळं आणून आणून भडीमार करून एकदाचं पागल करून ठेवा त्यांना. बास, सगळ्या जगाशी संपर्क तुटू दे त्यांचा. तिच्या तरी घरात बहीण आहे, ती काय आहे कझिन, आणि तिच्याबरोबर तरी थोडंसं मिक्सअप वगैरे होईल ती. पण हिचं तर पूर्ण वाट लागलेली आहे ना. मैत्रिणींना काय, तिला खेळायला घेऊन जाणार होती सगळं. म्हणजे आता आपण आपलं रुटीन करूया आणि आता बाबा बिझी आहे तर आपण पण आपलं रुटीन करूया. मी आता मायसाला खेळायला घेऊन जाणार, रोज खाली जाणार, तिला सायकलिंग शिकणं खूप जरुरी आहे. हां, रुटीन फक्त हिचं त्या गुडप्याबरोबर फिरण्याचं रुटीन आहे. बस ते चुकता कामा नये. त्याची लत लागली आहे म्हणे, त्याची गुडप्याला पण अगदी लत लागली आहे. मोठी तोंडवर करून सांगत असते. ते कसं फॉलो करते, पण मुलीच्या बाबतीत काय फॉलो करता, काय करता, तिला किती काय खेळायला नेता, तिला किती 4 लोकांमध्ये मिक्स व्हायला देता, किती 4 मुलांमध्ये. अरे कोण तुम्ही? का नाही त्या मुलीला मिक्स व्हायला देत? का तिचं बालपण हिरावून घेताय तिच्यापासनं? नुसतं वेड्यासारखं आपलं. आणि त्यात ते कमी होते म्हणून हिच्यासाठी मी कपल आणलंय म्हणे गुडप्या. कसला डॉक्टर आहे रे. आणि लहान मुलांचं ते पण साधं बोलणं नाही, याला कसं बोलावं, कसं ते लहान मुलाचं डॉक्टर लहान मुलांशीच अशा पद्धतीने बोलतो तर कसा डॉक्टर आहे हा? काय तर म्हणे की मी कप्पल आणलंय. मग काय आता कप्पल आणले, तिला कप्पल पाहिजे होतं, आता कप्पल काय करणार? कुठल्या मजल्यावर झोपणार? कुठल्या ह्याच्यावर मिडनाईट कम्फर्ट घर खेळणार? काय बोलायचं, काय वागायचं, काय त्याला हेच नाही आहे, काय पारावरच उरला नाही आहे. सुटलेत नुसते. कशाला आता काय तिच्या डोंबल्यावर थापायला, तिला खेळायला घेऊन जा नेटाने. स्वतःला चिकटायला सांगायला लागतं का बायकोला? हां, बघा त्या मागे येऊन उभा राहतो गोळी खाऊन. पक्का आजकाल जरा जास्तच जोर आलाय तुझ्यामध्ये, दिसतंय ते. आणि ते नाही सांगायला लागत, ते नाही कोणी आठवण करून द्यायला लागत, ते नित्य नियमाने करतो ना. आणि किती उशीर झाला, किती काही झालं तरी पण जायचंच. आणि त्याला काय म्हणायचं की ते आता ना ह्याला असं म्हणजे राऊंड मारायचं सवय लागते ना, म्हणजे राऊंड नाही मारला ना तर कसं तरीच होतं, तर सवय लागते ना. हो का?
ही बरी सवय लागली. त्या मुलीला जरा खेळवायला न्यायची नाही सवय लागली. त्या दिवशी ती मुलगी स्वतःहून म्हणते की मी पण येते, मी जरा तुम्ही स्वतःच म्हटलेलात ना की ती पण खेळेल थोडं खाली वगैरे. पण तिला आता सरकवायला लागले, कारण जास्त झाला ना गोळीचा असर. तर त्याच्यामुळे आजकाल सगळेच सुटलेत. सगळेच आपलं कोण मिडनाईट कम्फर्ट, कोण बेड टाईम, कोण राऊंड आणि काय काय चाललंय, राऊंड अँड राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. शेवटी यांची DVS वाल्यांची पृथ्वी गोल आहे. तर त्याच्यामुळे ती मुलगी त्या दिवशी एकदा घेऊन गेले, तर दुसऱ्या दिवशी पण ती म्हणायला लागली की मी पण येते, मी पण येते. तर लगेच तिची समजूत काढतोय आणि ही भैताड फनीला माझ्याबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. आता काय अजून किती क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे म्हणून तिला कळठवतोय तो, तिला उल्लू बनवतोय मुलीला. किती अजून काय आता मागे लोंबतोय. आता त्याला कांगारूसारखं, कांगाराचं पुढे असतं, तुझ्या आता मागे करूया आपण, त्याच्यात बसव त्याला आणि त्याला घेऊन फिर. काय म्हणावं, काय लाज ना शरम. किती म्हणजे इतकं हे केलंय तरी पण अजून टाईमच ह्यांचा होतच नाही. म्हणजे काय अजून अपेक्षा काय आहे तुमची? काय अजून किती टाईम, आता काय अजून किती, काय घुसायचं काय, 2 जिस्म 1 जान व्हायचं की काय तुम्हाला? सॉरी उलटं बोलली, 2 जान और 1 जिस्म व्हायचंय वाटतं यांना. आणि चिमेला आईला टेन्शन आलं म्हणे, गिफ्ट दिलं, फुकटचे प्रॉडक्ट सरकवते. लास्ट टाइम ती गावी तिथे आटपाटनगरला सरकवली, आता परत आली असेल तर आईकडे सरकवून दिली. एवढ्या गाद्यांचं करू काय मी? माझ्याकडे मीच आहे मोठा गादला आणि कुठे ठेवूया गादले, म्हणून आईकडे सरकवलं. आणि ते फेस ह्याचं क्रीम पण प्रॉडक्ट ते पण फुकटचं सरकवलेलं, प्रमोशनला आलेलं सरकवून दिलं. आणि गुडप्या, मोठा गुडप्याला विचारा ना, मी काय करू अगं, पण मी काय करू ह्या सगळ्याचं, एवढं 2-2 पहिलेचं पण आहे, मग त्याचं काय करायचं आता, काय करू? लगेच गुडप्याला बरोबर माहिती आहे सगळं. हे सगळी अशी लेडीजवाली कामं करत असतो ना, याला बरोबर माहिती आहे, कुठे कुठे लावून देतो ना हिच्या. तर चिमेला सांगतो, एक बाहेर जायला ठेवा, एक घरात वापरा. हो का? आता कुठे कुठे लावायचं, कसं कसं लावायचं ते पण सांग, का लावूनच देतोस चिमेच्या? काय बोलतो, काम कर. काम आहे, मी बिझी आहे. हा असला बिझी आहे, लोमड्यात बिझी आहेस तू गुडप्या. ते तामण एवढं चकचकीत असं होतं, तर ही म्हणे की अगं बाई एवढं गोरं भांडं कसं गोरं होईल? तुझं थोबाड गोरं झालं होतंय का बघ आधी, कसं करता येईल. भांडं गोरं करते काय, म्हणजे काय शिकवलं ग चिमे? दोन्हीच्या दोन्ही पोरी, दुसरी तरी ए बी मला काय ना पाहिजे ना, मला ना अजून असं ना, मला अजून बॅग घेतली त्याने ना, ऑर्डर केली अजून, म्हणजे गोल्डची शॉपिंग तुम्ही नक्की इथे आहे, खूप छान आहे. हां चंद्रामध्ये या तुम्ही शॉपिंग करायला. भटक्या चिमेच्या भटक्या पोरी, ह्यावेळेला चांगला रंग दाखवलाच फुगीने. कसं झालेलं चिमेचं चिमकांडीचं तोंड असं चिंबूसारखं, सांगते नंतर येते त्या गोष्टीवर. बरोबर आहे, असंच रियालिटी दिसूनच येते आणि असंच पाहिजे चिमे तुला. आणि नवल नाही आहे ते मूवी बघायला, एवढा लांब गेले ना, त्यांना सवयच आहे सेतू पकडायचं उडायचं. हे तर काहीच नाही आहे. एका ताईंनी कॉमेंट केलेली एकदम परफेक्ट होती की ते पण तिकीट नसतं मिळालं ना, हा डेटवर नेतोच्या नावाखाली मूवी डेट करत कुठे पण घेऊन जाऊ शकतो तो. गोव्याला पण जाऊ शकतो मूवी बघायला. काही अशक्य नाही आहे यांच्यासाठी. कामधंदे काय आहेत रिकामटेकड्या लोकांना. आणि ए बाई तू ना रिव्ह्यूज वगैरे देत जाऊ नको, समजलं ना? फालतू ते आहे आणि पक्कावचं आणि कोणतो फेकेवी ते, आणि ते त्यांचंच तू लाल कर आणि त्यांचं काय बोलायचं ना ते बकवास कर. मूवीचे रिव्ह्यूज वगैरे तू देऊ नको आले मोठे. आणि एवढं लपून वगैरे ठेवलं होतं, कुठे गेलो, काय कुठला मूवी बघायला गेलो, सगळी दुनिया बघून झाली, तू आता आली 150 रिव्ह्यू द्यायला, आली मोठी. कसे दिवस बदलतात ना. जेव्हा मी पहिले जशी होती तर तेव्हा मला असं होतं की जिथे सूप छान मिळतं तर ते एकदम बेस्ट प्लेस आहे, अमेझिंग आहे ती प्लेस. पण आता मला सलाड पण सीझर सलाड ते जिथे मिळतं तर ती माझ्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. आणि त्याच्यानंतर मग मी असं मध्ये काय खातच असते, फिट्टीला जाऊन, तर ते पण आहे. पण मी बाहेर गेली ना फनी बरोबर की मी सलाडच खात आहे. आणि
त्याने एवढे पॉपकॉर्न खाल्ले, तो एवढा कुठे खातोय, तरी पण एवढे खाल्ले, अर्थ्याहून जास्त खाल्ले आहेत गुडप्याने. गुडप्याचे गाल बघा कसे, गाल कमी आणि जास्त वाटत आहेत, कसे वाटत आहेत, सेमच दिसतात त्याचे गाल आणि टिंबडिंबा दिसतात की नाही सांगा तुम्ही मला कॉमेंटमध्ये. घ फॉर घाल आणि ग फॉर वॉट एव्हर, तुम्ही समजून अमेझिंग. बोचीचं तर काहीतरीच असतं. मी पण तिच्यासाठी गिफ्ट बघत होतो, कारण नेक्स्ट मंथ तिचा बर्थडे आहे, तर त्याच्यासाठी मी गिफ्ट बघत होतो. पण म्हटलं आताच नको द्यायला, नाही तर मग नेक्स्ट मंथ. मी कधीच असं मागत नाही, नेक्स्ट मंथ परत मी कशाला मागेन तुझ्याकडे गिफ्ट. मला गिफ्ट नको. मी नेहमीच म्हणते की गिफ्ट मला नकोच आहे आयुष्यात. जगामध्ये सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे मला तुझा वेळ, मला तुझा टाइम. अरे बापरे, नको रे नको, मारो इसे मारो, खोपडी तोड दो सालिका. टाइम पाहिजे, टाइम पाहिजे, टाइम पाहिजे. अरे बाबा, घाला त्यात, लॉक करा, टांगी टांग. यांना चिकटवून टाका रे. ते माहिती आहे ना, आपण लहानपणी असं पाठीला पाठ लावायचो आणि हातात असे हात गुंफायचो आणि असे उलटं उलटं चालायचं, असं उड्या मारत 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 एक असं. तसं नाही, यांना लॉक करून टाका आणि बस यांची चिकटवून टाका आणि ना फिरू देत सगळीकडे गावभर. टाईम 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 उच्छाद मांडलाय नुसता. जशी ही तसेच हिच्या ओळखीचे पण. काय तर ती बाई कोणती आलेली, ती मैत्रीण ऑराखा खोराची आजी, ती तर कुठे एवढी लांब गेली तरी पण इकडे येते. म्हणजे खरंच बाबा, कसे कामधंदे नसलेले सगळे लोक पण आजूबाजूचे, आणि इतकी आगाऊ बाई आहे ना, येऊन कसं त्या म्हणते भाभीला, काय झालं, काय हो अजून असं किती दिवस असंच बसणार नुसती, हां काय तुझं कधी होणार ठीक, काय असंच बसायचं, काय घेऊन बसली आहे, कुठे जायला नाही काय. ओय बाई, तू बघायला आली आहे की काय डिवचायला आली आहे तिला? आपलं काम कर ना. फिरते गाव भोवते सगळीकडे नुसती, तिकडे धंदा होत नाही वाटतं कुठे गेली येते, इथेच येते परत परत तोंड उचकटून आणि वर बोलते. ती पण त्या गुडप्याला भाव देत नाही. गुडप्या आपला मागून आपल्या कसं आहे, तब्येत कशी आहे, तब्येत कशी आहे, ती नाही, तो आपली सुरसुर 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 इकडे तिकडे बापाचा मालीच्या. असल्या लोकांना फार टॉक्सिक असतात, फारच. म्हणजे एकदम असं नुसतं असं देव देव आणि असं काय काय मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि नुसतं आपला बिझनेस करायचा. 16 झाला आणि 16 केला, फुकटच केला जसा. एक व्हिडिओ तर पूर्ण अभ्यास घेण्यातच दाखवला नुसतं. आणि 1 to 10 येत नाही. आता 6 वर्षाची झाली ना ती, 6 वर्ष पूर्ण झाली, 6वा बड्डे होता तिचा. एकतर ती 1 वर्ष मागे आहे, अजून सिनियर KGतच आहे. बापरे, दुसरीच जायला पाहिजे होती एव्हाना ती आता. म्हणजे आता नेक्स्ट इयर दुसरीच जायला पाहिजे होती, पहिलीत असायला पाहिजे होती आता. आणि त्यात अजून 1 to 10च लिहिते. आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांनी काही अचीव केलं तर आपल्याला खूप असं छान वाटतं, खूप असं. हां, तुमच्या मुलांनी अचीव केलं, तुमच्या मुलांना 1 ते 1 to 10 आत्ता लिहिता येत नाही, एवढे अचिव्हमेंट तुम्हाला एकदम भारी वाटते. आणि माझ्या मुलावर डाऊट घेत होतात. हां, कायचं चाळे केले ते विसरली नाही मी. ओढून ओढून मारणार, समजलं ना, सपासाप. 1 ते 10 मध्ये धन्यता माना तुम्ही, तेवढीच लायकी आहे तुमच्या मुलांची. आणि तुम्हाला काय समजणार काय असतं CBSEचं आणि ब्रिटिश करिक्युलमचं आणि कुठे काय असतं, काय शिक्षणाचा आणि तुमचा काय संबंध तरी आहे का? नटमोकर यांचं खानदान. रात्री 12 वाजता त्यांनी आमचा सुंदर असा पाहुणचार केला. अरे रात्री 12 वाजता तोंड उचकटून जातच कोण लोकांच्या घरी, किती काही असू दे, किती काही संबंध असू दे. आणि तू का लोकांच्या घरात डोकावून बघत असते? हां, स्वतः तिकडे कुठे घेतलंय लोकांनी, तुझ्या घरात कसं केलं तर चालेल का तुला? आणि दुसऱ्यांच्या घरात नुसती आपली लाईट चालली दिसली म्हणून मी आली, लगेच आली तिकडे. आणि तिकडे शहाणपणा आणि मोठं मी हे नाही खात, मी ते नाही खात, मी डाएट आणि ते रात्री अपरात्री ते त्या वहिनीला ते फ्राय, ती वहिनी पण पक्की शहाणी आहे. 2 फक्त स्प्रिंग रोल फ्राय केले, 2चे 4 तुकडे करून सर्व करून टाकले, खा आणि फुट्टा चला. म्हणजे यांना अगदी तोडता पण येत नाही, पण यांना जास्त चढवून पण ठेवता येत नाही, नाहीतर सारखे गळ्यात पडत राहतील. म्हणून त्या वहिनीने पण बरोबर यांना ह्याच्यामध्ये 4 स्प्रिंग रोलचे तुकडे खाऊन आली आणि म्हणे की पाहुणचार केला. अरे लाज नाही वाटत तुम्हाला? आणि त्या गुडप्याला तर बापरे, म्हणजे त्याने तर हद्दपार केली, हद्दपार. म्हणजे त्याला खरंच वागायचं कसं, बोलायचं कसं, कसा डेकोरम मेंटेन करायचा, कसलंच काही नाही आहे, कसलाच सेन्स नाही आहे. म्हणजे सगळ्यात आता वाह्यात व्यक्ती कोण असेल ना उरलेलं तर ते हाच आहे तो गुडप्या. तो ढब्या डुकऱ्या पण कामाला लागला, काहीतरी करतो, दिसतो तर दिसत नाही आजकाल, जरा कामात आहे. हा कधी होणार? ह्याचा आता हिचा बाजार उठल्याशिवाय हा नाही कामाला लागणार. गुडप्या,
काम कर. आईने तुला ह्याच्यासाठी लोंबण्यासाठी एवढं शिकवलं, एवढा खर्च केला तुझ्यावर. एकतर ते मेसने आपलं काय ते हॉस्टेलला राहणं तर बरबादच, वायाच गेलंय तुझं फालतू. हॉस्टेलचा खर्च, हॉस्टेलमध्ये राहून काय शिकला तर काय नाही, साधं वाढून पण घेता येत नाही. शिक्षणाचा खर्च पण वाया घालवतोय मेला. आणि कालचं टायटल तर बाबा, ढवे डोकरेसाठी पहिल्यांदाच केले कांदे पोह्याचा कार्यक्रम. अरे बापरे, कांदे पोह्याचा कार्यक्रम केला तू. ढबे डुकरे तुझी अतृप्त जी इच्छा राहिलेली ती पूर्ण करून घेतली ढबे डुकरे बरोबर कांद्या पोह्याचा कार्यक्रम करण्याचा. आणि काय तर म्हणे तो खातच नाही, त्याला आवडतच नाही, आणि तो असा नाश्ता करतच नाही, आणि तो फनी काहीतरी म्हणतोय मीठ कमी आहे. त्याच्यामध्ये बघायचं ट्रान्झिशन बघा, म्हणजे आधी त्या ढबी बरोबर हसत होती आणि अचानक फनी बोलला की थोडं मीठ कमी वाटतंय, तर लगेच एकदम आवाजात बदल. मीठ काय कमी नाही आहे, मीठ बरोबरच आहे, कमी खायचं असतं. जेव्हा पाहुणे येतात तर पाहुण्यांचा विचार करायचा असतो, आपल्या मनाप्रमाणे करायचं नसतं. जे पाहुण्यांना आवडतं ते तसं करायचं. हो का, एवढं ज्ञान देते मोठी, तर गुडपे आहे म्हणून चालवून घेतोय, कारण तो मंद आहे म्हणून, चंद डोक्याचा मंद आहे तो. नाहीतर ज्या व्यक्तीला एवढंच पाहुण्यांची काळजी आहे आणि एवढं पाहुण्यांच्या मनाप्रमाणे करायचं असतं, पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे, पाहुण्यांची आवड लक्षात घ्यायची असते, आपल्याला हवं तसं नसतं करायचं, एवढी अक्कल होती तर पोहे केलेच कशाला तू मुळात? काय गे दीडशाने, सांग ना कशाला केले? तुला माहिती आहे ना त्याला पोहे आवडत नाहीत म्हणून, मग का केलेस पोहे? एरवी तर हगारोसाठी काय काय करत असते. ढोकळा करायचा होता, ढोकळा येतो ना तुला, ढोकळे. मग फालतू काहीतरी ज्ञान काहीतरी वेगळंच द्यायचं, वागायचं वेगळंच, आपलं आचरण वेगळं, आणि सगळं म्हणजे ही पक्की अशीच आहे. हे लाईव्ह आता बरोबर पकडली हिला. तसे ही भक्तांना पण टोत्या बनवते, भक्तांना सांगते वेगळंच, वागते वेगळंच. तसंच इथे त्या गुडप्याला सांगते एक, लोक जे पाहुणे येतात त्यांच्या मनाप्रमाणे करायचं असतं, आणि वागते बघितलं काय केलं, पोहे केले, आणि वर सांगते की पोहे त्याला आवडत नाही. मग केलेच कशाला सांग? आहे उत्तर? आले मोठी पट मोठी. आणि का माझी मुलगी कंटाळली असेल ग पोर, संध्याकाळी स्कूलला गेली, कंटाळा आला असेल तिला माझी मुलगी. अरे कशा मुलांना कसं कंटाळा येतो यार. आणि स्पेशली असं म्हणजे आमच्यासाठी तर असं इव्हनिंगला रिहर्सल वगैरे तर एक पर्वणी असायची, माझ्यासाठी पण, मुलाचं पण मी बघितलंय की एक तर कधीतरी असतं, आणि मस्त आहे नॉर्मली असं डिसेंबरमध्ये वगैरेच असं थंडीच्या दिवसामध्ये, आणि रिहर्सलसाठी बोलवतात, मुलं मज्जा करतात अक्षरशः. म्हणजे त्यांना ना घरी यावंसं नाही वाटत, त्यांना असं वाटतं की हे आपलं रिहर्सल आहे नाही आहे काय, आणि आपल्या फ्रेंड्सबरोबर इतकं मस्त आणि इतकं छान मजा चाललेली असते. आणि हिच्या मुलीला बरा कंटाळा येतो, आणि हिच्या मुलीला थकायला झालं असेल आणि हे झालं असेल, काय विचित्रच आहेत बाबा. ना खेळायला ना काय, जे शाळेत 4 मैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर वेळ घालवते ते पण हिच्या डोळ्यात खुपते. कसली ग बाई आई, आणि कसलं काय करून ठेवणार आहे त्या मुलीचं काय माहिती. पूर्ण गेलंय तिचं आयुष्य बरबाद. नुसतं मोठ्यांमध्ये फिरायचं, मोठ्या मुलींसारखी हरकते करायची, तसेच हावभाव, आणि त्याच्यामध्ये मग सेम टानूसारखीच करणार ना. घरात उदाहरणच तसे, ते टानू पण तशी, छुट्टी पण. मला त्याच्यावरून एक आठवलं, हल्ली कोणच नाही हो, कोणीच पाय लावत नाही, कोणी ढुंकून पण बघत नाही हिच्याकडे आणि हिच्या घराकडे, आणि कोणीच नाही. फॅमिली हॅप्पी फॅमिली. काय ग काय झालं? फॅमिली में कांड हो गया, फैमिली में कांड हो गया. कुछ तो कांड हुआ है, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है, क्या हो गया है. आणि हा फन्या अगेन, म्हणजे हा फन्याने ना उच्छाद मांडलाय, सांगते काय बोलावं तितकं थोडं आहे ह्याच्याबद्दल. काय तर म्हणे की डॉक्टरांनी सांगितलंय आपण आतून खुश असेल तर बाहेरून, आईला मी घेऊन गेलो होतो ना, तर डॉक्टर तिला म्हणाले की तुम्ही आतून खुश असाल तर बाहेरून खुश दिसाल, आणि तुमचं शरीर खुश असेल आणि तुम्ही सुदृढ राहाल, त्याच्यासाठी तुम्ही इंटरनली हॅपी असणं जरुरी आहे, आतून तुम्ही खुश असणं जरुरी आहे, तुमचं सोल हॅपी असणं जरुरी आहे. हो का, डॉक्टर म्हणाले? डॉक्टर, त्यासाठी डॉक्टरची गरज नाही आहे, ते आजकाल पहिलीतल्या मुलाला पण शिकवतात की स्वतःला मेंटल हेल्थ किती जपणं किती जरुरी आहे. मेंटल हेल्थ इज एव्हरीथिंग, यू हॅव टू मेंटेन इट फर्स्ट, यू हॅव टू लुक आफ्टर इट, आणि नरिश केलं पाहिजे. हे चौथी का बच्चा जानता है ना रे चिंटू, हे चिंटू है ना, शिकवलं ना तुम्हाला शाळेत? हो बोलतोय बघा, आमचा बाजूचा हो चिंटू, त्याला पण शिकवलं आहे, आजच सांगत होता, मॉरल एज्युकेशनचं सांगत होता. म्हणजे आता त्याच्या शाळेला सुट्टी आहे, पण तो असंच गप्पा मारत होता ना, तर सांगत होता.
बघ, आणि ह्या डॉक्टरला, आणि हा दुसरा डॉक्टर सांगतोय ते सांगतोय, मग हा कोण आहे? ह्याला नाही माहिती हा डॉक्टर असून काय बोलावं, काय लाज. आणि हा इतका रिकामा डॉक्टर आहे, इतका रिकामा डॉक्टर आहे. हा डॉक्टर वकिलाला म्हणतो की बापरे, आजकाल कोणतरी बिझी असतं. रिकाम्या वकिलाला, ते सुद्धा, ते पण म्हणजे वकील बिझी नसतात असं नाही म्हणायचं आहे मला, पण जे वेला वकील आहे त्याला हा डॉक्टर कसाही असला तरी डॉक्टरच असतो ना, रिकामा डॉक्टर असू शकत नाही. हे तर काय अजिबच रसायन आहे बाबा. त्याला म्हणे की ढबी डुकरेला की आजकाल बाबा खूपच बिझी झाले आहेत, खूपच बिझी असतात. अरे लाज वाटते तुला? लाज वाटते गुडप्या? तुला कामधंदे नाही, जगाला समजून ठेवलंय. शी. लास्ट बट नॉट द लिस्ट, आजची गोष्ट म्हणजे एकदा या लोकांना कोण इन्फ्लुएन्सर म्हणत, तर त्याला तिला आता धरलं पाहिजे बरोबर. आणि यांना स्वतःलाच हसायला आलं इन्फ्लुएन्सर म्हटल्यावर. आलं ना हसायला? जोक होता ना, जोक. आणि ते काका काकी भेटलेले ना, काका काकी ते पुण्याला असतात ना, पुण्यावरून खास इथे येतात जत्रेला, काय ते फेअरला. पण ह्यांच्या घरी येताना एक पाऊल लावत नाही का, त्या चिमेच्या घरी जात नाही ना, हे त्यांची ओळख पण नाही सांगत. इतकं काकाचा आदर्श घेऊन CA फेल झाली ना तू, एंट्रन्सच फेल, 12वी पास. हां, त्याचं नाव नाही आता, त्याच्याबद्दल काही चकार शब्द नाही, साधी ओळख पण करून देत नाही. आणि हा डॉक्टर गुडप्या लोमत्या. तसं पण ह्याच्याकडनं कोणाची ओळख व्हावी असं कोणाला वाटत पण नसेल, एका चांगल्या सुसंस्कृत माणसाला तर अजिबातच नाही. आणि ह्याचं ध्यान बघूनच तर काका पण म्हणाला असेल की गब्बस, माझं नावच घेऊ नको म्हणून. काय ते हातात कॅमेरा घेऊन लोंबकळत असेल तिकडे. आहेच का गुडप्या? ह्याला तर कोण म्हणजे घरामध्ये सगळ्यांना सांगावं लागत असेल की हा डॉक्टर आहे, तरी पण विश्वास बसत नसेल. पण तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते की ते जे स्टार्टिंगला भेटले ते ह्यांचे काका काकी होते, आणि ते ह्यांचं तोंड पण नाही बघत. आणि ह्यांच्या पण अंगात इतका माज आहे की यांनी हे सगळं विसरून, सगळं काही म्हणजे अक्षरशः नंतरच्या शेवटला त्या आजीला ते म्हणजे ती जेव्हा ती काही कामाची उरली नाही तेव्हा त्या काकाकडे दिली, आणि मग त्या काकांनीच सगळं काही केलं. आणि ह्यांचा माज बघा किती. ह्या पोरी तसल्याच, ते चिमा तसलीच, आणि जावई पण तसलाच. पण कोणाकडनं अपेक्षा पण नाही आहे एनिवेज. आणि राहिला प्रश्न अगेन या डॉक्टरचा, काय तर म्हणे की लहान मुलांचा डॉक्टर आहे, तर मग तू जरा कसं वागतात तुला हे पण नाही माहिती. मुलांची मेंटल हेल्थ म्हणजे त्यांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो, डोक्यावर तर झालेलाच आहे, मनावर पण आता कर. नुसतं आपलं सगळं जण नन्नू 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 नन्नू. त्या मुलीला, स्वतःच्या मुलीला कोणी बघत नव्हतं, आई वडीलच नाही बघत म्हटल्यावरती ही तर पिसाटतेच, पिसाळलेली बाई. मला मा म्हटले, नुसतं नन्नू. हा पण नुसता, मला वाटतं फुगीवर डोळा होता, नन्नू बोलून फुगीला बघत होता हा. वायात माणूस, वात्रट माणूस, जितकं म्हणजे ना ह्याला गुडप्या लोंबत्या. शी. कसं जरा तरी आपल्या मुलीला, तुझी मुलगी पण होती ना तिथेच, कशी म्हणजे वाऱ्यावर सोडल्यासारखी, कोण नाही तिचा असा, ती काहीतरी करत होती, खुडबुडत होती, एकटीच काहीतरी फिरत होती. तिथे पाळण्यामध्ये पण बसले, त्याच्यात पण ते चिम्मा ही आणि हे बोचुमॉन, ते सगळेजण ते त्या नन्नूच्याच बाजूला, चिम्मा आणि बोचुमॉन. आणि तिला बसवलं त्या गुडप्याबरोबर, स्वतःच्या मुलीला. अरे तू बसायचा ना गुडप्या आणि मुलीबरोबर. चिमा आणि नन्नूची आई बसली असती, तू कशाला तिथे? आणि ती चिमा काहीतरी बोलते, तो फुगी कशी वस्कन, आई तू तिला काय बोलू नको, तू जरा गप्पा बस आई, तू काय बोलू नको. चिमेचं तोंड बघण्यासारखं झालेलं. अगं फुगे, तुला लाज नाही वाटत? आईकडे बघा तेव्हा पडलेली असतेस, हां, आणि आईलाच असं बोलते. ते तोंड एवढंसं झालं त्या बाईचं, कसं बोलते वचा. आणि नुसतं खरेदी वेड्यासारखं बोलली ना. या त्या मोठीला केलंच आहे, आता हिला पण करणार आहेत फुल एकदम. ती पण म्हणजे ह्यांचं भविष्य दिसतंय मंडळी मला. आता काय बोलू मी, की हे लोक असेच होणार आहेत. फक्त असं ना, जिथे माल तिथे असे हे लोक. ही कशी असे डबेने सगळे धंदे केले तरी पण बस ढबीने पोचवत हिला भरत राहायला पाहिजे, तशीच ती पण होणार आहे. त्यांच्या मुली पण तशाच होणार आहे. नुसतं समोरच्याला कसं गुंडाळायचं, एक पकडणार आणि गुंडाळत राहणार, हेच यांचं भवितव्य आहे. लहानपणापासूनच बाळकडू मिळालेलं आहे. चिमा तशी, चिमेच्या पोरी तशा, चिमेच्या पोरींच्या पोरी पण तशाच. आणि फण्या, रिसेप्शन आणि हे ते याच्यातनं जरा बाहेर ये, समजलं? आणि कामधंद्याला लाग, गुडपेगिरी बंद कर तुझी.
आला माटे इथे आमचं रिसेप्शन झालं होतं आणि आता मी जातो राऊंड तर काय मारतात रे बाबा, एकदम पूर्ण प्लॅन करून येतात वाटतं. आता राऊंड मारल्यानंतर पुढचा प्लॅन, तोपर्यंत तिथे झोपायची तयारी झालेली असेल वाटतं पोरीची, म्हणजे तोपर्यंत गोळी पण घेतलेली असर होत असेल. जाऊ दे, इनफ आहे आजच्यासाठी. गुडप्याची असलियत आज खूप काढली. आय होप तुम्हाला पण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि आजचं पॉडकास्ट मी ह्याच नोटवर इथेच थांबवते. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त्रा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय. मासरा.